हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज मी करून दाखवणार आहे तुम्हाला टॅमॅटोची चटणी। 5 ते 6 दिवस टिकणारी, प्रवासातही तुम्ही घेऊन जाऊ शकता अशी ही चटणी, तोंडाला स्वाद आणणारी। कढई घेतली आहे, राई जिरं टाकलं आहे, तेल टाकलं आहे, राई जिरं टाकलं आहे, कढीपत्ता, कांदा टाकला आहे। बघा, त्याला छानपैकी परतवून घ्यायचं मस्त। कांदा लाल झाला, मी तमालपत्र टाकायची विसरली होती म्हणून कांद्यात टाकलं, तुम्ही आधी टाका तेलामध्ये। आता लसूण आणि अद्रक टाकून घेत आहे, तेही चांगलं परतून घ्यायचं। बघा, छानपैकी त्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं लसूण अद्रकचं। आता मी 2 मिरच्या टाकल्या आहेत त्याच्यामध्ये छानपैकी। आता हिंग टाकला आहे, हळद टाकत आहे आणि मसाला टाकून घेत आहे। बघा मस्त। आता मसाला 2 ते 3 चमचे टाकून घेतला आहे। आता तो छानपैकी परतवून घ्यायचा मस्त, कलर सुटेपर्यंत। आहे बघा, कलर सुटला। आता मी टोमॅटो टाकत आहे, टोमॅटो टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं। बघा, असं छानपैकी मिक्स करून घेतलं की टोमॅटो गळेपर्यंत तेलामध्ये राहून द्यायचे, मिक्स करत घ्यायचं। बघा, छान वाटते की नाही, मस्त। आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, म्हणजे आपले टोमॅटो लवकर गळतील। आता टोमॅटो गळून म्हणजे झाले आहेत। आता मी साठवणीतला 1 चमचा मसाला टाकला आहे, साखर टाकली आहे थोडी, चव बॅलन्स, गोड तिखट आंबट चवीसाठी बॅलन्स करण्यासाठी थोडी साखर टाकली आहे। ती छानपैकी हलवून घ्यायची। आता त्यात गरम मसाला टाकला आहे, बघा, नंतरच टाकायचा। आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे। हे बघा, शेंगदाण्याचं कूट टाकून घेतला की छानपैकी मिक्स करून परत घ्यायचं। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर शेअर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब। आता मी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि चांगलं मिक्स करून घेत आहे। बघा, टॅमॅटोची चटणी किती छान झाली आणि ही 5 ते 6 दिवस छान टिकते। तुम्ही पराठ्यासोबत, चपातीसोबत, नानसोबत, कशासोबतही खाऊ शकता, पुरीसोबत। खूप छान झाली होती, दिसतंय ना, छान झाली होती आणि 5 ते 6 दिवस टिकून राहते अशीच्या अशी। बघा, किती छान कलर आला आहे, तेल सुटला आहे। मी कमी तेलात केली तरी पण तेल सुटलं आहे। बघा, आता मी ताट करत आहे। या मंडळी जेवायला चटणी, भात, लिंबू, कांदा अशी ही